थेट आपण नांदेडमध्ये जाऊयात। नांदेडमध्ये जर आपण पाहिलं तर मोठी पूरस्थिती निर्माण झालेली आहे। ज्ञानेश्वर लोंढे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, आत्ता मुखेडच्या हसनाळा या ठिकाणी तुम्ही आहात, आत्ता काय नेमकी तिकडची अवस्था आहे? 6,40,000 निश्चित निखिल, आपण जर बघितलं तर गेल्या 2 ते 3 दिवसापासून नांदेड जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली। मात्र काल रात्रीपासून जे आहे ते अतिशय ढगफुटी सदृश पाऊस पडल्यामुळे नांदेडच्या मुखेड तालुक्यातील पूरस्थिती अतिशय गंभीर झाली आहे। 5 ते 6 गावांना जे आहे ते पुरानं वेढा घातला। यामध्ये रावणगाव असेल, भासवाडी असेल, भिंगली असेल आणि हसनाळा असेल, या गावांमध्ये जे आहे ते अक्षरशः पाणी शिरले आणि हे जे चित्र बघतोय ते आपण हसनाळा परिसरातलं बघतोय। या पाण्यापासून जे आहे ते साधारणपणे 1 किलोमीटरमध्ये गाव आहे आणि त्या संपूर्ण गावात पाणी शिरले। त्यामुळे जे आहे ते एसडीआरएफच्या पथकाच्या वतीनं त्या सगळ्या गावकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत। मात्र आता हे संपूर्ण परिसर पाण्याने व्यापलेला आपल्याला पाहायला मिळतो। एसडीआरएफच्या पथकानं जवळपास आतापर्यंत 235 लोकांना सुरक्षित बाहेर काढलं आणि अजून सुद्धा 35 लोक या पुराच्या पाण्यात अडकल्याची माहिती आहे। तर काही लोक जे आहेत ते अजूनही एसडीआरएफच्या पथकांच्या हाती लागले नाहीत, ते मिसिंग आहेत अशी माहिती सुद्धा जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात आली आहे। एकंदरीत जे आहे ते नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यात रात्री 12 नंतर जे आहे ते केवळ 202 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याची आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील पूरस्थिती जी आहे ती अतिशय गंभीर बनलेली आहे। जिल्हा प्रशासन या पूरस्थितीवर लक्ष ठेवून आहे। एसडीआरएफ पथक सुद्धा घटनास्थळावर दाखल झालेलं आहे। जीव धोक्यात घालून जे आहे ते सगळे जवान जे आहे ते पुरातील नागरिकांना वाचवण्यासाठी प्रयत्न करताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र ज्या पद्धतीने ही पूरस्थिती निर्माण झाली त्यामुळे जे आहे ते हजारो हेक्टरवरील शेती पिकाचं तर नुकसान झालेच, त्याचबरोबर जे आहे ते पशुधन सुद्धा मोठ्या प्रमाणात धोक्यात आले, दगावले। मात्र या उपरी काही नागरिकांनी सुद्धा जीव गमावल्याची शक्यता आहे। सुदैवाने तसं होऊ नये, मात्र ही परिस्थिती पाहता तसं होण्याची शक्यता सुद्धा आता वर्तवली। मुदखेडच्या हसनाळा या ठिकाणी आपण पाहिलं की किती मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झालेला आहे, त्यामुळे गंभीर परिस्थिती। तर परभणीच्या गंगाखेड तालुक्यामधील गौडगावमध्ये अतिवृष्टी सदृश जोरदार पाऊस झालाय। शेतामध्ये उभे असलेल्या कापूस, सोयाबीनची पिकं या ठिकाणी पाण्याखाली गेली आहेत। शेतकऱ्यांनी मेहनतीने लागवड केलेल्या कापसामध्ये सुद्धा गुडघाभर एवढं पाणी साचलेलं आहे। तर हा समुद्र नाही, ही नदी नाही, तर हे शेत आहे आणि या शेतामध्ये शेतकरी आपण पाहतो आपली पिकं वाचली का ही पाहण्यासाठी शेतकरी या ठिकाणी आलेला आहे। पवायची केळं आमचं सोयाबीन मध्ये आता बोला काढ की 2-3 फोटो सोयाबीन मध्ये पाण्यामध्ये गेलेलं आहे। पाण्यामध्ये पवायची केळं आमचं सोयाबीन मध्ये आता